सन्माननीय राजूभाऊ वाघमारे यांचा आरसीसी आणि दुसऱ्या बाजूनं सन्माननीय बाळासाहेब बोराडे यांचा छत्रपती प्रतिष्ठान ओझर। जबरदस्त सामना, कडा आणि बडा मुकाबला इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तगडी मॅच आहे आणि या तगड्या मॅच मध्ये कुणाचा बोलबाला राहील याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे। महत्त्वपूर्ण मॅच, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। मुन्ना शेखनं या मॅच मध्ये जर अर्धशतक झळकावलं आणि ही मॅच जिंकून दिली तर मुन्ना शेखला राजूभाऊ वाघमारे यांच्याकडनं 21,000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल। राजूभाऊ वाघमारे जे इथे उपस्थित झालेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। मुन्ना शेख समोर आयुब शेख आणि मुन्ना शेख या दोघांमधला संघर्ष। कित्येक वेळा एकमेकाच्या विपरीत स्थितीमध्ये आलेत, एकमेकाच्या विरोधात खेळ केलाय, मात्र आज या नाशिकच्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा एकमेकाशी सामना आहे। मॅचला सुरुवात, दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील। पहिला बॉल घेऊन आयुब शेख मुन्ना शेख करता, आयुब आणि मुन्ना या दोघांमधला संघर्ष। बॉल तिथे ऑफस्टॉपच्या बाहेर, क्षेत्ररक्षक लावला या चेंडू करता, या फटक्या करता एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला। एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक डाव डाफलकावर अधोरेखित झाली आहे। चांगल्या पद्धतीची सुरुवात इथे गरजेची आहे आणि ती चांगली सुरुवात इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते। विशाल ससाने यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय। आयुब शेख विकेटच्या मागे जर आपण पाहिले ना तर क्षेत्ररक्षकांची थोडी गर्दी, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉट फाईन लेग आहे, फ्लाइंग स्लीप आहे, गली आहे आणि पॉइंट आहे। यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड, चांगला फटका, लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा दर्जेदार स्ट्रोक, बॉल गेलाय सीमा रेषा पार। सिद्धू पाजी बघा तिकडे, त्यांची करामत। राहुल होता स्क्वेअर कटचा अत्यंत सुंदर फटका इथे आपण बघितला आणि काय शॉट होता, ताकद होती, नजाकत होती, चौकार बघायला मिळतो इथे। चांगली फलंदाजी विशाल ससाणे सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना मुन्ना शेख च्या पेपरचा इथे अभ्यास करून आले, त्याने विशाल ससाणे नावाचं हे नवं चॅप्टर उघडलंय। चांगला बॉल, यावेळेस आयुबचा कमबॅक करणारा तिथे आपल्याला पाहायला मिळाला। एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, एक या धावसंख्येला दाफलकामध्ये वाढ होती, 12 धावा। पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये महागडे ठरवलं गेलंय आयुबला, डबल फिगर दुहेरी धावा त्याच्या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये।
या आधीच्या मॅच मध्ये ही त्यानं खूप दमदार पद्धतीची गोलंदाजी केली होती, जिथे क्वालिफाय स्टेज मध्ये मुन्ना शेख डावकुळे हातानं स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना बघूया कशा पद्धतीने खेळी करेल येणाऱ्या बॉलवर. यावेळेस मात्र फटका फसला, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकांना जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले, मात्र हा झेल होणं गरजेचं होतं हेच सगळेजण दर्शवतायत. महत्वाची विकेट होती, मॅचला कलाटणी देणारी विकेट होती. सहजासहजी हा खेळाडू जाळ्यामध्ये सापडत नाही, त्याला बाद करण्याची संधी होती. निश्चित क्षेत्ररक्षण बघून त्याच्यानंतर गोलंदाजाच्या टप्प्यांचा व्यवस्थित अंदाज घेऊन टेम्परामेंट चांगलं दाखवून फटकेबाजी करणारा खेळाडू म्हणजे मुन्ना शेख आहे. चेस्ट मास्टर म्हणून आम्ही निश्चित प्रकारे ओळखतो. किती मोठं टार्गेट असेल तर मुन्ना मैदानामध्ये असेल तर संघनायक आणि त्यांचे संघमालक निर्धास्त असतात, निवांत असतात. मात्र इथे उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, तो ओढून घेतला. टायमिंग खराब झालं होतं, मात्र नशिबवान होता मुन्ना. पुढचा बॉल आयुब शेख याष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. पुढच्या दरवाजामध्ये पेट्रोलिंग सुरू होती आणि मागच्या दरवाजातनं चोर आपलं काम करून तमाम फरार झालाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागते विशाल ससाणेला. जो विशाल ससाणे थोडासा विस्फोटक वाटत होता, त्याच्या पारीचा अंत केलाय फलंदाज बाद. बॉलिंग होता, पुढे येतात त्यावेळेस तुमचे स्टम्प्स कुठे हे तुम्हाला माहित पाहिजे. तर सिद्धू पाची सरांसाठी अनिकेतजी आहेर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्या दर्जेदार अर्थातच वेगळ्या अदाकारीसाठी हे बक्षीस आहे. सिद्धू पाजींना मॅच संपल्यानंतर त्यांना आपण ते प्रदान करूया. अमित नेटावते नवीन फलंदाज, एक प्रतिभा संपन्न खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द, त्यांची एक्सपिरियन्स खूप सारा आहे. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना मनोज परमार नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना. मनोज परमार म्हणजे एक लढवय्या झुंजार खेळाडू. तो मनोज परमार सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना लढवय्या वृत्ती त्याच्यामध्ये ठासून भरली आहे तो मनोज. त्यावेळेस मात्र बॉलला समोरच्या बाजूने खेळलाय अयुब आहे तिथे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, कुठली धाव नाहीये, निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघून जातोय. मनोजचं निश्चित कौतुक आहे. खरं तर अनेक खेळाडूंना, अनेक युवकांना प्रेरणा देणारी त्याची कारकीर्द आहे. आपण ऋषभ पंतला बघितलं होतं, एका मोठ्या ऍक्सिडेंट मधून तो बचावला आणि आज त्याचं पुनरागमन होत असतानाच IPL मध्ये रेकॉर्ड ब्रेक ऑप्शन त्याने आपल्याला मिळवलं. त्यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका, चेंडू जमिनीशी खेळत बागडत घरंगळत चाललाय आणि निघून जाईल यावेळेस सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17-17. जायबाब यांच्याकडनं पंच सिद्धू पाजी आपल्याकरता 200 रुपयाचं कॅश प्राइज येते. काहीतरी वेगळं नाशिककरांना पाहायचं होतं आणि ते पाहायला मिळतंय सिद्धू पाजी यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग ती करणं गरजेचं आहे आणि मुन्ना शेख सध्या चांगली बॅटिंग मैदानात करत असताना तंत्रशुद्धता ज्या खेळाडूच्या अंगात ठासून भरली आहे तो मुन्ना शेख स्ट्रायकर एंड कडनं जास्तीत जास्त पुस्तकी फटक्यांचा अवलंब करणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस मात्र समोर सरळ बॅटनं साइड स्क्रीनवर ओव्हर द बॉलर हेड, अगदी बाणाप्रमाणे सरळ हा फटका होता. सीमा रेषा पार षटकार. चांगली फटकेबाजी सध्या मनोज परमारच्या विरोधात मुन्ना शेख करत असताना तुम्ही पाहताय.
पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला पुढे एकदा एक चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सजवलाय मात्र चेंडूचा वेग त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मंदावलेला पाहायला मिळालाय त्यामुळे 2 या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 1.4 षटकानंतर 25 धावा जर कोणी खेळाडू खेळतो इथे तर त्यांना मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1100 रुपये या दरम्यान बॉलला पुण्याच्या एकदा हार्दिक पांड्या स्टँडच्या दिशेनं फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात सीमारेषा पार षटकार धडाका तडाखा आपण इथे बघतोय लागोपाठचे 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेत मुन्ना शेखनं या खेळाडूचा निश्चित आम्हाला अभिमान आहे ISPL मध्ये मुन्ना खेळत होता 154 धावा ISPL मध्ये ठोकताना सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकावर देतो होता ही नाशिककरांची मान उंचावणारी गोष्ट आहे यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर ची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते 2 ओव्हरचा खेळ झालाय 15.50 च्या सरासरीने 31 धावा रमेश सर इथनं 31 लागल्या प्रोजेक्टेड स्कोर 85 दाखवतोय तो जर 85 पर्यंत लागला तरी ही मॅच आपल्या बाजूने खेचण्यामध्ये निश्चित यश मिळू शकतं टीम RCC ला निश्चित मोठा स्कोअर तर गरजेचा आहे सकाळपासून आपण बघतोय सगळ्या मॅचेस या स्पर्धेमधल्या मोठा स्कोअर एक मेंटली फलंदाजांवरती देखील प्रेशर तयार करतो त्यामुळं इथे 6 षटकांची मॅच आहे तर 90 धावांकडे तुम्ही बघितलंच पाहिजे आणि 2 षटकामध्ये 6 षटकांचा सामना आहे तर 2 षटकामध्ये धावफलकावरती 31 तर हा सामना 5 षटकांचा आहे माफ करा 5 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये 31 धावा आहेत मला वाटतं ही चांगली सुरुवात आहे मात्र मुन्ना समोर देखील आव्हान असेल की हीच सुरुवात शेवटच्या बॉल पर्यंत ठेवणं हाच प्रवास शेवटच्या बॉल पर्यंत ठेवणं गरजेचं असणार आहे अगदी चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आहे आणि वेगवेगळ्या विभागांमधून ही स्पर्धा पाहिली जाते सन्माननीय अविनाशजी राऊत आणि जयेश कोर यांच्या वतीनं या स्पर्धेकरता शुभेच्छा येत आहेत आर्या प्रीमियर लीग करता धन्यवाद यावेळेस आयुब शेखचा एक दर्जेदार चेंडू ठाण्याच्या कासार वडवलीवरनं नाशिक पर्यंतचा प्रवास त्यानं का केलाय ते तो मैदानाच्या आतनं सांगत असताना आयकॉन खेळाडू म्हणून या टीम मध्ये तो सामील झाला आणि आयकॉनच्या दर्जाचा खेळ खरं तर सर या खेळाडूने या मैदानामध्ये दाखवला आयुब शेख पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय यावेळेस मात्र बॉलला सिंगल मध्ये तिथे कन्वर्ट केलंय 1 च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती या धावसंख्या 1 न पुढे सरक असताना जाऊन पोचती येते 32 या आकड्यावर अमित नेटावते आणि मुन्ना शेख सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत चांगली सुरुवात विशालनं खरं तर विस्फोट घडून आणले होते सुरुवातीला धमाका उडून दिला होता आणि त्यानंतर मोठे विस्फोट पुन्हा मुन्ना शेख कडून अमित देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे आणि आपण निश्चित 3ऱ्या षटकामध्ये बघतोय इथे काही चांगले चेंडू जरूर येत आहेत गोलंदाज आयुब शेख कडून या स्पर्धेतला नव्हे तर नाशिकचा एक उमदा गोलंदाज म्हणून आयुब कडे आपण बघतो प्रभावी गोलंदाजी सज्ज होईल पुन्हा एकदा आयुब मुन्ना शेख करता यावेळेस मात्र कट शॉट चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे या बॉलला प्रोटेक्ट करण्याकरता जोपर्यंत पेट्रोलिंग केली बॉलला रिटर्न केलं एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागते 1 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना 33 1 विकेटच्या पतनानंतर थोडासा नाराज आहे क्षेत्ररक्षणावर इथे आयुब शेख सन्माननीय प्रमोदजी महाले यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस मुन्ना शेखच्या लागोपाठ 3 षटकारांसाठी संघ मालक राजूभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून मॅच जिंकून दिली अर्धशतक झळकवलं तर 21,000 रुपये मुन्ना शेख करता इथे पारितोषिक लावलं गेलंय सज्ज होईल आयुब शेख आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल चांगला चेंडू इथे बचावलाय थोडक्यात मात्र वाईट असेल आंतरराष्ट्रीय परिषदेचे हे नियम आहेत इथे 3ऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे तिथे विकेटच्या मागे गालिब पटेल जे
कन्फर्म होते की बॉडीचा स्पर्श घेऊन हा बॉल विकेटच्या मागे गेलाय. इथे चाचपणी केली जाईल. आपण बघतोय वाईडचा नियम सुद्धा अत्यंत बारकाईने समजावून घेणं गरजेचं आहे, कारण श्रीलंकेविरुद्ध आपण एक घटना जरूर बघितली होती. तर असं होतं ज्यावेळेस गोलंदाज चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळेस फलंदाज ज्या पोझिशनला असतो, अर्थात त्याचा गार्ड जर लेग स्टंप असेल किंवा मिडल स्टंप असेल आणि त्याच्या गार्ड वरून चेंडू जात असेल, चेंडू टाकल्यानंतर तो पुढे येत असेल तर लेग स्टंपच्या बाहेर गेलेला थोडासा बाहेर असलेला चेंडू सुद्धा पंच वाईड नाकारू शकतात. मात्र ज्यावेळेस तो अगोदरच शफल पुढे असेल आणि जर स्टंपच्या बाहेर चेंडू असेल तर मात्र तो कधीही वाईड दिला जाऊ शकतो. या गोष्टी बारकाईने आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. डिलिव्हरी करताना फलंदाजाची पोझिशन ही सुद्धा पंचांना अत्यंत बारकाईने बघावी लागते. म्हणूनच म्हणतात ना सर की क्रिकेटमध्ये गार्ड खूप महत्वाचा आहे. तुम्ही फलंदाजी करता जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जाताना तिथे तुम्ही कुठे गार्ड घेताय ते खूप महत्वाचं असतं. पण सर तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये कधी कोणत्या फलंदाजाला गार्ड घेताना बघितलंय का? म्हणजे 100मधनं एकच 1 ते 2 खेळाडू जे 100मधनं येतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे गार्ड घेतात. आणि तदनंतर मात्र पूर्वीचा काळ जर आपण पाहिलं ना, ऋषिकेश वैद्य आणि ते बाकीचे खेळाडू त्यांचं एक जे क्रिकेट होतं ना ते वेगळं होतं, ते आता पाहायला मिळत नाही. आणि वाईटचा इशारा आलाय इथे. गार्ड घेण्याचे सुद्धा वेगवेगळे स्टाईल असायचे. कुणी बूट मार्क करायचा, कुणी बॅटनं रेषा ओढायचा, कुणी बेल स्टंप वरती काढून तिथे ठोकायचा. तर अशा सुद्धा खूप साऱ्या घटना आहेत. तर असंच एक गार्ड घेण्यासाठी अजून एक ॲलन नॉट नावाचा इंग्लिश खेळाडू होता. तो असा बेल्स काढायचा आणि ठोकायचा, त्याच्याशिवाय तो बॅटिंग करायचाच नाही. एकदा काय झालं, एकनाथ सोलकरने ती बेल्स काढून घेतली. त्याने बघितलं स्टंपवर बेल्सच नाही. आता त्याने पंचांना विचारायला पाहिजे, पण त्याने तसाच तो गार्ड उभा राहिला, खेळायला स्टान्स घेतला त्याने आणि हळूच बेल्स एकनाथ सोलकर यांनी स्टंपवर ठेवले आणि फॉरवर्ड शॉट लगला उभं राहिले. पुढच्याच बॉलवरती त्यांना डिफेन्स केला आणि डिफेन्स केलेला बॉल हा एकनाथ सोलकरने पकडला होता. खरं तर त्याचं जो रुटीन होतं ते ब्रेक झालं आणि तिथे ती विकेट मिळाली होती. यावेळेस मात्र ऑफस्टंपवरनं एक चांगला बॉल. मुन्ना शेखला तिथे अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पडलं. 9 बॉलमध्ये 21 वर बॅटिंग करतोय. 10 चेंडूमध्ये 21 वर मुन्ना थोडंसं कव्हरअप केलं या ओव्हरमध्ये. कारण या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर रन्स अयुब शेखनं फक्त 4 धावा खर्च केल्यात. अजून एक बक्षीस आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अजयजी भोंगळे यांच्याकडून 1100 रुपये. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला फटका, क्षेत्र खाली आहे, वेगानं बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मुन्ना शेखच्या बॅटमधनं हा दमदार क्वालिटी स्ट्रोक, चौकार 4. सुंदर फटका होता इथे. मुन्ना शेखचा अगदी कडक शॉट होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि व्हेरी फुल पॉवरफुल होता. इथे मिळत आहेत 4 धावा. एकच धाव इथे प्राप्त होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 3 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस 40 धावा, 13.33 ही सरासरी धावफलकावर आहे. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स करते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, जाऊया डीजे कडे. डीजे कडनं एक सुमधुर संगीत ऐकू. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाशिक जिल्ह्याची सर्वोत्तम स्पर्धा अर्थात आर्या प्रीमियर लीग पर्व 3. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये. प्रमोदजी महाले, अजय भाऊ भोंगळे यांच्याकडून देखील लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये. मुंजाभाऊ शेळके यांच्याकडून सुद्धा लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपये. आणि मागे उभे असलेले प्रेक्षक, तुम्हाला गरम होत नाही तिथे काळ्या पडद्याच्या पुढे उभे राहून? काळ्या पडद्याच्या पुढे, साईड स्क्रीन म्हणतो आम्ही त्याला, तुम्ही साईड स्क्रीन पासून बाजूला व्हा. फलंदाजांच्या सातत्यानं तक्रारी येत आहेत तिकडून. धन्यवाद. आणि परत आत येऊन कुणीतरी जबाबदारी घ्या. पांढरी टोपी, तुम्ही तिथून आत कोणाला येऊनच देऊ नका. तुमच्यावर जबाबदारी दिवसभर. यास तुम्हीच
अजिबात कोणाला आत येऊ देऊ नका. आणि तिकडे लाल शर्ट कोण येतो, हा तिथून कोणालाच आतमध्ये येऊन द्यायचं नाही. तुम्ही जबाबदारी तुमच्यावरती. संध्याकाळपर्यंत आमचं लक्ष तुमच्या दोघांवरती असेल. जबरदस्त मॅच. मुन्ना शेखची अत्यंत आकर्षक फलंदाजी. संपूर्ण क्रिकेट विश्वाला वेड लावणारा हा फलंदाज आहे मुन्ना. इथे मात्र मुन्ना शेखनं बॉलला उडवलंय. सर सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या वरनं सीमा रेषा पार षटकार. कव्हरच्या डोक्यावरून खर तर एक देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला. इनसाइड आउट हा खेळलेला फटका होता. 6 धावांच्या माध्यमातून 6 धावा अजून वाढतील तर दत्ता शेठ साबळे यांच्याकडून यानंतरचा जो षटकार खेळणार आहे या बॉलला तर त्यावेळेस 500 रुपयाचं बक्षीस मिळेल मुन्ना शेखला. भरपूर बक्षीस आहेत मुन्ना शेख साठी. ओहो लॉफ्ट केला चेंडू. मुन्ना शेख काय फलंदाज आहे. प्रेक्षकांनी खरं तर मोठी बक्षिसांची मागणी केलेली आहे. मात्र टीम साठी खेळणं काय असतं. मी जर तिथे असतो तर मी षटकार मारण्यासाठीच प्रयत्न केले असते एवढी बक्षीस असेल तर. पण मुन्ना येतो आज काय खेळतोय. डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवून खेळतोय. बक्षिसाच्या लालसेत तो जात नाहीये. कुठल्याही प्रकारे प्रलोभनाला बळी पडत नाहीये. आणि म्हणून मुन्ना श्रेष्ठ आहे. मुन्ना आयडल आहे. याचमुळे तर मुन्नाला मागणी आहे ना संपूर्ण जगभरामधून. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची एक विशेष पसंती आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. तो मुन्ना शेख मैदानाच्या आतमध्ये साथीनं अमित नेटावते जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 47 धावा 3.2 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस. चांगला बॉल. इथे मात्र व्हेरिएशन होतं. यष्टीरक्षकाकडनं चुका त्या सातत्याच्या आहेत आणि ज्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे रन्स खर्च होत आहेत. अनेक वर्ष आम्ही मुन्नाला बघतोय क्रिकेटच्या ग्राउंड वरती फलंदाजी करत असताना सातत्यानं धावा खोऱ्याने तो ओढतोय. आणि हा धावांचा धबधबा हा गेल्या 20 वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे. मात्र या 20 वर्षामध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी मुन्नाच्या बाबतीमध्ये आम्ही ऐकली नाही की या बॉल वरती षटकार मारला तर 500 रुपये दत्ता साबळे यांच्याकडून. पुढचा बॉल फटका हवेमध्ये. बॉल चाललाय सीमा रेषा पार. मुन्ना शेखच्या बॅट मधून आलेला हा दमदार तडाखा. आर्या प्रीमियर लीग षटकार 6. दत्ता साबळे यांचे 500 रुपये आहे. मैदान इतकं तापलेलं आहे आणि मला वाटतं संध्याकाळी हाताला फोड आले नाही तर बरं होईल. सिद्धू पाजी इथे प्रेक्षकांना खुश करतायत. प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत आणि गरजेचं आहे. कारण क्रिकेट सोबत काहीतरी विरंगुळा काहीतरी वेगळं नवीन इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांना पारितोषिकही येतात. 3.4 54 धावा दाफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर तो एक झेल खूप महत्वाचा होता या मॅच मधला ज्यावर मुन्ना शेखला मिळालं जीवदान. यावेळेस मात्र कट केले बॉलला इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहतील. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. आज बहरदार रंगतदार मुन्ना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर हिमालयातून तपश्चर्या करून आल्यानंतर माणसं षड्रिपून वरती मात करतात. अगदी तसाच खेळतो मुन्ना. तितका शांत, तितका संयमानं, तितकाच प्रलोभनानं लांब ठेवतो.
मात्र असाच त्याला कधी चेंडू मिळाला ना की चेंडूचं मुंडकं छाटायला सुद्धा तो मागे पुढे बघत नाही. जो कट केला आपण, काय सुंदर होता हा फटका आणि त्यातक्या 4 धावा. चेंडूचं मुंडकं त्याने ज्या पद्धतीने छाटलं ना, वाह लाजवाब. याच करता मुन्ना ओळखला जातो तंत्रशुद्धतेनं, क्षेत्ररक्षकाला नेहाळून फलंदाजी करण्याकरता. यावेळी चांगला बॉल, क्वालिटी बॉल होता, बचावलाय मुन्ना असं म्हणावं लागेल. ऑफस्टूमच्या बाहेर पिच केल्यानंतर कट केलं होतं. मुन्नाला खर तर असे चेंडू टाकणं म्हणजे त्याच्या षटकार चौकारांना आमंत्रण आहे. मात्र इथं थोडासा अधिकचा बाउन्स होता, एक्स्ट्रा बाउन्स होता आणि तोच मुन्नाला अडचणीत आणणारा ठरला. मात्र बॅटची कड लागली नाही. इथे षटक संपलेले. धावफलकावरती आपण निश्चित बघूया. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आरसीसीचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय नाणेफेक हरल्यानंतर आणि ते बॅटिंग करणं इथे योग्यतेचं ठरलंय, कारण त्यांचा महत्वाचा खेळाडू नाशिक जिल्हा आयकॉन मुन्ना शेख बहरामध्ये चांगली फटकेबाजी करतोय, दमदार स्ट्रोक खेळतोय, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. इथल्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत मुन्ना जरूर आहे आणि तोच मुन्ना आज इथल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा खुश करतोय. खूप मोठा फॅन फॉलोइंग या खेळाडूचा संपूर्ण जगभरामध्ये आहे. तो मुन्ना शेख वैयक्तिक 43 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 7 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. ही मॅच जर जिंकून दिली अर्धशतक झळकावून तर पुन्हा एकदा मुन्ना मालामाल होईल. 21,000 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय राजूभाऊ वाघमारे यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. निश्चित सर, अर्धशतक हे कुठल्याही फलंदाजासाठी खास असतात. मुन्नाने किती अर्धशतक ठोकले असतील प्रत्यक्षात त्याची गणती मला वाटतं कोणाला नसेल, खुद्द मुन्नाला सुद्धा नसेल की या मागच्या 20-25 वर्षामध्ये त्यांनी किती अर्धशतक ठोकलेली आहेत. मात्र 21,000 रुपये हे मोठं बक्षीस आहे. अर्धशतक समोर आहे, थोडासा प्रेशर असू शकतो. निश्चित थोडासा प्रेशर, मात्र हा खेळाडू प्रेशर घेणाऱ्यांमधला नाहीये. प्रेशर कसं हँडल करायचं ना, जर तुम्हाला कोणाला विचारायचं आहे तर ते मग ते मुन्नाला विचारा. फुलटॉस होता, खूप चांगल्या पद्धतीनं बॉलला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. इथे मला वाटते रिव्ह्यू घेतला गेलाय, अंपायर्स रिव्ह्यू आहे. फलंदाजांचा पंच कॉल काय तो निर्णय पोचवा आमच्यापर्यंत एकदाचा. फलंदाजांचा कॉल आहे की अंपायर्सचा कॉल आहे हे महत्वाचं आहे, कारण एकच DRS एका इनिंग मध्ये मिळतोय आणि मला वाटतंय फलंदाजांनी घेतलेला हा रिव्ह्यू आहे. ओव्हर दी वेस्ट बीमर चेक करण्यासाठी खास रेफरल मागितलं जातोय मुन्ना शेख कडून. हे महत्वाचं असतं. तुमच्याकडे रेफरल शिल्लक आहे तर शेवटच्या षटकामध्ये तो तुम्ही वापरलाच पाहिजे. अशा काही क्षणी तुम्हाला एखादा बॉल एक्स्ट्रा मिळाला, एखादी धाव एक्स्ट्रा मिळाली तर त्याचा निश्चित पुढे जाऊन फायदा होतो. तर बघा, जर नो बॉल इथे आला निर्णय तिसऱ्या पंचांकडून तर पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे आणि मुन्नासाठी ती मेजवानी असणार आहे. त्यामुळं इथे रेफरल कॉल होऊ शकतो आणि त्याच्याकडून झालेला आहे पाहिजे. प्रत्यक्षात पंचांचं उत्तर येतंय फेअर डिलिव्हरी आहे. कमरेच्या खाली होता चेंडू. निश्चित 59 धावा दाफलकावर आहेत. 1 विकेटचं बदल आतापर्यंत झालंय. 4.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला पाहायला मिळालाय. मुन्ना शेख 7 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. 5 चेंडू त्याच्या वाट्याला जरूर आहेत. एकदा अर्धशतक हुकलंय या स्पर्धेमध्ये. 47 धावसंख्येवर बाद झालाय. यावेळेस 43 वर बॅटिंग करतोय. अगदी चांगली फलंदाजी या स्पर्धेमध्ये मुन्ना शेखनं आतापर्यंत दाखवली आहे. तोच मुन्ना स्ट्रायकर एंडकडे. इथे चांगला बॉल आत येणारा. इथे मात्र 1 सिंगलवर समाधान मानावं लागेल. 1 या धावसंख्येला धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 न वाढताना पुढे सरकून जाऊन पोहोचतीये 60 या आकड्यावर. 4.2 षटकांचा खेळ झालाय. 60 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, ज्यामध्ये चांगली फटकेबाजी करून 70-75च्या जवळपास पोहोचणं इथनं शक्य होऊ शकतं. आणि 70-75 ही टोटल 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक चांगली टोटल आपण धावफलकावर पाहू शकतो. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये बापू खडताळे तिथे उभा आहे आणि जोपर्यंत बापूनं बॉलला उचलला 1 सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. नाशिक जिल्ह्याचा बाहुबली असं म्हटलं जातं बापू खडताळेला आणि त्याच्या हातामध्ये हा बॉल थांबला. थोडासा इंजरीने त्रस्त आहे. नक्कीच आपण बघणार आहोत. मुन्ना शेख आता स्ट्राईक एंड वरती येतोय. खरं तर सर ज्यावेळेस मॅच सुरू झाली त्यावेळेस आपण 85 हा प्रोजेक्टेड स्कोर कडे बघत होतो.
इथे मात्र चांगला बॉल मुन्ना शेखची बॅट शांत केली आहे. वैयक्तिक 44. इथे जर आपण पाहिलं तर आपल्या अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे. मात्र गोलंदाजी अगदी चांगली केली आहे गोलंदाज प्रफुल्ल पाटीलनं. योग्य टप्पा आणि योग्य लाईनच्या तहेत गोलंदाजी प्रफुल्ल पाटीलच्या वतीने आपण सध्या पाहत आहे. चांगला बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा एक दर्जेदार चेंडू. एक धाव तर मिळाली. डबल करता कॉलिंग फेकी येईल तोपर्यंत कलेक्शन मध्ये गडबड. 2 धावा मुन्नानं पूर्ण केल्यात. वैयक्तिक 46. काय नाशिककरांना मुन्नाचं अर्धशतक पाहायचंय. जर पाहायचं असेल तर एकदा मुन्ना करता टाळ्या येऊ द्या. ज्या पद्धतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खर तर आपला टाळ्या हे मुन्ना शेख वरती असलेलं प्रेम आहे. संपूर्ण नाशिककरच नाही तर निश्चित प्रत्येक क्रीडा शौकीन, प्रत्येक टेनिस क्रिकेटचा चाहता मुन्ना शेखचा देखील चाहता राहिलेला आहे. मोठा फॅन बेस या खेळाडूकडे आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकला आणि मुन्ना शेखनं त्याला ओळखलं. फेकून दिलं सीमा रेषा पार. मुन्ना शेखच्या बॅटमधनं आलेला ब्रँडेड षटकार आणि त्याचबरोबर आपल्या 50 धावा अर्धशतक ज्या खेळाडूंना पूर्ण केलं. ही बघा ही गर्दी आहे मुन्ना शेख करता मैदानाच्या आतमध्ये. हे प्रेम आहे नाशिककरांचं जे मुन्ना शेख वर इथे व्यक्त केलं जात आहे. एकदा मुन्ना शेख करता पुन्हाच एकदा टाळ्या हव्यात. ज्या पद्धतीने मुन्ना मैदानाच्या आतमधनं खेळला. 3रं अर्धशतक या स्पर्धेतलं मुन्ना शेखनं आपल्या नावावर केलंय. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर सुद्धा मुन्नासाठी सेल्फी घेण्यासाठी लोक ग्राउंड वरती येत आहेत. काय प्रेम कमावलेला या खेळाडून. 20 वर्ष धावांचा अव्याहतपणे वाहणारा झरा अजूनही थांबलेला नाहीये. या अर्धशतकाकरता मला जफर पटेल यांनी कॉल करून आधीच सांगितलंय की जोही डबल एचा ब्रँड एम्बेसेडर आहे आणि त्या ब्रँड एम्बेसेडरनं जर अर्धशतक झळकावलं तर त्याला 5,000 रुपयाचे कॅश प्राइज. आणि मुन्ना शेख हा डबल एचा ब्रँड एम्बेसेडर आहे. मुन्ना शेख करता 5,000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक जफर पटेल डबल ए चे मालक यांच्याकडनं येत आहे. अजूनही लोक मुन्ना शेख बरोबर सेल्फी घेण्यासाठी मैदानामध्ये येत आहेत. हे प्रेम कोणालाही मिळत नाही. त्यासाठी अव्याहतपणे तुम्हाला चांगलं काम करावं लागतं. धावफलकावरती जायचे. धावा असतील त्या 70 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. एका दिवसात असं कुणाला प्रेम मिळत नाही. एका दिवसात महान होणारे फक्त रिंकू राजगुरू तुम्हाला एखादी मिळेल बघायला किंवा रॉय सारखा एखादा अभिनेता होईल की एक आशिकी चालला म्हणजे ते, पण ते महान होणार नाही. प्रसिद्ध होतील ते. महान बनायचं असेल तर त्यासाठी लता मंगेशकर बनावं लागतं, सचिन तेंडुलकर बनावं लागतं, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बनावं लागतं. सातत्यपूर्ण तुम्हाला कामगिरी करावं लागते, सतत योगदान द्यावं लागतं. तेव्हा आज मुन्ना शेखला जे प्रेम मिळतं ते प्रेम मिळतं. आणि निश्चित म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कसोटीवरती खरं उतरावं लागतं. अनेक प्रलोभनांच्या पासून लांब राहावं लागतं आणि तेव्हाच निष्ठेनं केलेलं कामाचं फळ मिळतं. आज मुन्ना बघतोय आपण. यस माहिती नाही काय डीजे
2 आणि या दुसऱ्या सेमीफायनलच्या टॉस कडे आपण जाणार आहोत. दोन टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळण्याकरता सज्ज झालेत आणि दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल आपण लगेचच नाणेफेक कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. आणि त्याची नाणेफेक त्याच्याकडे आपण वळतोय. इथे नाणेफेक केली जाईल. आपल्यासोबत बाळासाहेब बोराडे सुद्धा उपस्थित होत आहेत आणि आपण ही नाणेफेक करतोय. दोन्ही कॅप्टन इथे आहेत. कॉइन स्पिन केला जाईल. नाणेफेक इथे जिंकली आहे ती टीम रोहित ब्लास्टर या टीमनं. नाणेफेकीचा निर्णय काय असेल? आम्ही बॉलिंग करू. शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्तीचा वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. सर्व मान्यवर पाहुण्यांचा पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. जातोय समालोचन कक्षामध्ये जिथे सन्माननीय नरेशजी ढोमे आपल्यासोबत जोडले जातात. थँक्यू अक्षय सर. इथे आपण जाऊया मैदानामध्ये. 69 धावा बनवलं आरसीसी नाशिकनं. मुन्नाचं एक शानदार अर्धशतक आपण पाहिलं आणि आता धावांचा पाठलाग करायचा आहे. चेस करण्यासाठी 70 धावा. तर पहिल्या चेंडूवरती षटकाराची एक महत्वाची मोठी भेट आपल्याला बघायला मिळाली. सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला षटक सुरूच आहे. पुन्हा एकदा सर्कलच्या डोक्यावरून चेंडू उचललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. विराट कोहली स्टँडच्या समोर अडवला गेला. 2 धावा इथे पूर्ण होतील आणि धावफलकावरती 8 धावा. गालिब शेख आयुब शेख. गालिब पटेल आयुब शेख ही सलामीची जोडी मैदानामध्ये. गालिब इथे उचलतोय चेंडूला. यावेळेस मात्र जोर आहे, ताकद आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 रन इथे प्राप्त होतील. पहिल्या षटकामध्ये धावांचा धडाका सुरू. निश्चित जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला ना की मुन्ना शेख हा चेसिंग मास्टर आहे, तसं गालिब पटेल जर आपण पाहिलं ना तर इथला नाशिकचा एक लढवय्या खेळाडू किंवा मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाणं ही कामगिरी सातत्यानं करणारा खेळाडू आहे. सातत्य त्याच्या खेळामध्ये त्यामुळे गालिब पटेल हा प्रत्येक लीग मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. निश्चित गालिब पटेल म्हणजे ड्युरासेल बॅटरी आहे जी माझ्या हातात आहे. खूप लांब वर चालते. यस कडक शॉट दमदार आहे. 4 निश्चित आहे. चौकार. वेळ बदलते आणि इथे जर बघा ज्या किरण खोबरेनं या स्पर्धेत एका सामन्यात 6 विकेट्स घेतल्यात, आज त्याच किरण खोबरेला पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात. इथे पुढे सरसावत फटका खेळला निश्चित वाईडिश मिड ऑफला. 1 धाव गालिबला निश्चित प्रकारे मिळणार आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि आता 16 धावा. षटक संपलेलं आहे.
17 धावा धावफलकावरती येत आहेत पहिल्याच षटकामधून. सलामीची जोडी मैदानामध्ये 69 धावा 70 धावांना प्रत्युत्तर देताना मला वाटतंय इथे छत्रपती ओझर संघाची शानदार सुरुवात आहे. निश्चित गालिब पटेल अप्रतिम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ऑन मेरिट बॅटिंग केली ना सर. जिथे बॉल मारायला हवा अगदी त्या क्षेत्रात फटकेबाजी केली आणि त्याच कारणानं धावसंख्या सुस्थितीमध्ये आहे आणि एक चांगल्या टोटल मध्ये आहे. तुम्ही ऑन मेरिट बॅटिंग करत खूप चांगली टोटल धावफलकावर लावू शकता. हे गालिब पटेलनं पहिल्या ओव्हरमध्ये जरूर दाखवून दिलंय. एका चांगल्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तो बॅटिंग करताना त्या धावा त्यानं धावफलकावर लावल्या. इथे प्रत्येकाला एक एक गोष्ट आहे की प्रीमियर लीग स्पर्धा असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंना सुद्धा एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय की राज्याच्या देशाच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती येण्यासाठी. त्यामुळे या स्पर्धा खूप महत्त्वाच्या असतात. तुम्हाला तुमच्या ताकदीच्या समोर खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते. इथे एकदा तुमचा परफॉर्मन्स झाला की मला खात्री आहे की कुठला तरी चांगला पॅकर्स किंवा चांगले कॅप्टन्स तुम्हाला तुमच्या ऑल इंडिया ओपनच्या टीम मध्ये घेण्यासाठी देखील उत्सुक राहतील. अनेक वेळा अनेक खेळाडू त्यामुळे पुढे येत आहेत. खरं तर रवी अहिरे सारखा खेळाडू देखील मुन्ना शेख नंतर सातत्यानं पुढे येत. आज मनोज जायभावे किंवा अशा अनेक खेळाडू, रोहित परब, बरीच नावं घेता येतील की ज्या खेळाडूंनी नाशिकचं नाव संपूर्ण राज्यभर देशभर केलं. हो 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 इथे इथे ड्रॉप होतोय कॅच. आतली कड होती, खाली पडून झेल घेणं निश्चित अवघड गोष्ट होती. मुन्नाने भरपूर प्रयत्न केले मात्र अखेर चेंडूने सटलाय. हा झेल झाला असता तर या स्पर्धेतला एक सर्वोत्तम झेल असू शकला असता. याआधी मुन्नानं एक झेल खूप चांगल्या पद्धतीने घेतलाय. एका हातानं उजव्या हातात त्यानं धावत जाऊन तो कॅच कॅरी केलाय. इथे तसाच एक क्वालिटी झेल आपल्याला पाहायला मिळू शकला असता. चेंडू आतल्या बाजूला लागल्यानंतर जो खाली येतो तो अडवणं निश्चित कठीण ठरतं. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. वाईडची घोषणा इथे होणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा फलंदाजापासून यष्टिरक्षकाचं अंतर फार तर 10 ते 15 फूट असेल आणि चेंडू जर 120च्या वेगाने टाकला तिथं बॅटला लागल्यानंतर 15 फुटाचं अंतर चेंडू मला वाटते पाव सेकंदामध्येच कव्हर करत असेल. एवढ्या वेळेत त्याला त्याच्या शरीराची हालचाल करून चेंडू पकडायचा अवघड आहे. इथे चांगला फटका इथे येईल. अडवतोय क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ फॉर एक धाव निश्चित रूपाने मिळणार आहेत आणि धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचेल. इथे 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक सुरू आहे. ओहो व्हॉट अ बॉल मोमेंट खूप चांगली मिळते. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांसाठी ही गोष्ट नॅचरल असते आणि त्याने उजव्याच्या बाहेर टप्पा टाकला. फलंदाजाला मात्र काही समजू दिले नाही. 19 धावा छत्रपती 11 ओझर. चांगली गोलंदाजी इथे अयूब शेखला बंदिस्त करणं शक्य झालं गोलंदाजाला आणि शांत ठेवावं लागेल जर या मॅच मध्ये तुम्हाला तुमच्या नावावर विजयाची शिक्कामोर्तब करायची आहे तर. इथे इथे बघायचंय बाहेरची कड घेतल्यानंतर चेंडू बॅकफुट पॉइंट कडे पोहोचतोय. एकच धाव इथे मिळेल आणि धावफलकावरती 20 पोहोचत आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतरच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 17 आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. या षटकामध्ये केवळ 2 आहेत. चांगला फटका गॅप होता तिथे अलॉंग दी कार्पेट. 4 रन. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती आणि निश्चित टीमला रन संख्येला बळ देणारा हा चौकार आहे. तीन बाउंड्री आणि एक षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगतीवर आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांमध्ये इथे पाहायचंय थ्रो किती वेगात येतोय. थोडासा बाहेर थ्रो होता. स्टंपच्या अगदी जवळ पाहिजे होता. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे आणि 25 धावा छत्रपती 11 ओझर. चांगली फलंदाजी सध्या सुरू आहे. इथनं आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 45 म्हणजे 13च्या जवळपास ची सरासरी 12.50 ची सरासरी सर आतापर्यंत अधोरेखित झाली आहे. इथनं 15 वर धावा लागेल म्हणजे गिअर चेंज करावा लागेल. जिथे एका बाजूने गालिब पटेलकडनं आक्रमण सुरू आहे तिथे आता अयूब शेख त्यालाही हात खोलावे लागतील. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. मात्र मॅचेस आजच्या जर सर आपण पाहिलं ना तर अगदीच काबिल तारीफ लाजवाब मॅचेस होत आहेत.
प्रेक्षकांना या मैदानाशी खेळवून ठेवणाऱ्या, दुपारचं सत्र असलं तरी आपल्या भुकेची तमा न बाळगता सर्व प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित आहे आणि या क्रिकेट स्पर्धेला एन्जॉय करतोय. 5 षटकांमध्ये 70 धावांचा पाठलाग निश्चित मोठा पाठलाग आहे. हा सत्यवान सावित्रीचा पाठलाग आहे. सावित्री आणि यमाचा पाठलाग आहे. सत्यवान सावित्रीचा नाही, सावित्रीनं सत्यवानाचे प्राण मिळवण्यासाठी यमराजाची ज्या पद्धतीनं तिने विनवणी केली होती, निष्ठापूर्वक प्रेमपूर्वक चिकाटीनं, तर तेवढी चिकाटी या सामन्यामध्ये लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये थोडेसे मागे राहिलेत. असं चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये सरासरीच्या बरोबरच राहायचे. आता 3 धावांनी सरासरीपेक्षा मागे 14 धावांची गरज होती. 5 षटकांमध्ये 70 धावा इथे हव्या होत्या, तर इथे 25 धावा आहे धावफलकावरती. आणि पुढच्या 3 षटकांमध्ये आता 15 धावा हव्या आहेत प्रत्येक षटका पाठीमागं. तर बघायचे सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये अयूब आणि खालिद, अयूब आणि गालिब हे दोघेही निश्चित बिनीचे शिलेदार आहे. खूप चांगली सुरुवात त्याने दिलेली आहे. मात्र हीच परिस्थिती पुढच्या षटकांमध्ये चालू ठेवणं गरजेचं राहील. नवीन षटकाची सुरुवात पुन्हा किरण खोबरे, अत्यंत सुंदर, मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे आणि झेल होईल. पहिला फलंदाज इथे होईल बाद. गालिब पटेल बाद होईल. 23 धावा 10 चेंडूमध्ये गालिबच्या. इथे जर आपण पाहिलं ना तर समोर खेळायचं होतं, साईड स्क्रीनवर मारायचं होतं, मात्र बॉल जर आपण पाहिला तर थोडासा लॉंग ऑफ कडे वळाला आणि त्याचा फायदा मिळाला. गालिब पटेलला माघारी परतावं लागलं. मोठा आदरा, जो इन्फॉर्म होता, जो चांगली बॅटिंग करत होता, जो डावाला सावरण्याचा प्रयत्न करत होता, एक चांगला स्टार्ट ज्यानं मिळवून दिला या डावाला, तो गालिब पटेल इथे बाद झालाय. अल्ताफ नवीन फलंदाज. गालिबनं सुरुवात निश्चित सुंदर केलेली होती. मात्र अधिक काळ ज्यावेळेस महत्वाची मॅच असते त्यावेळेस मोठ्या खेळाडूंनी जास्त वेळ मैदानामध्ये घालवणं गरजेचं असतं. इथे गरज होती, जोखीम घ्यावीच लागणार होती. त्यामुळं जोखीम घेत असताना अशा प्रकारचे विकेट जाणंही साहजिकच आहे. मात्र गालिबची सुरुवात छान होती. तर पाहायचे आता अल्ताफ आणि त्याच्या सोबतील अयूब मैदानामध्ये आपण बघणार आहोत. अल्ताफ शेख, अयूब शेख या दोघांना. किरण खोबरेला पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय. सर आपण पाहिलं होतं किरणला पहिलं षटक अत्यंत खराब होतं त्याचं. 17 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस तो आला, मधल्या एका षटकामध्ये त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असेल की गालिबला कसं रोखायचंय, काय चुकलं आपलं, काय चुकलं याच्यावरती अवलोकन केलं असेल त्याने आणि पहिल्याच बॉलमध्ये त्याने गालिबला बाद केलेलं आहे. ही चांगल्या खेळाडूची ओळख असते. यस यस इथे एक्स्ट्रा बाउन्स आहे. गुड लेंथ वरून, गुड लेंथ म्हणता येणार ना, शॉर्ट ऑफ लेंथच म्हणावं लागेल कारण 6 मीटरच्या जवळपास सापडलेला हा बॉल आहे. तर इथे बाउन्सर आणि निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये महागडा ठरला होता, मात्र या ओव्हरमध्ये मॅचला कव्हर अप करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये किरण खोबरे ॲज अ आयकॉन तो या टीम मध्ये आहे. पुन्हा चांगला चेंडू आहे. मागच्या षटकामध्ये आम्ही बघितला होता किरण खोबरे 17 धावा खर्च झाल्या होत्या. या षटकामध्ये काय कमबॅक आहे. वाह, धावा रोखल्या तिथे पूर्ण अडवल्या धावा. एकही धाव पुढे येऊ दिलेली नाही आणि एक फलंदाज महत्वाचा गालिब पटेलला केलंय बाद. पुन्हा एकदा किरण खोबरे तयार असेल गोलंदाजीसाठी. यस हो बॉल नक्की त्यांच्या एकदम समोर टाकला होता आणि इथे फलंदाज होईल बाद. अचूक नेमबाजी, एक गडी बाद होईल. अल्ताफला सोडून जावं लागेल. मात्र सलगचा 4था चेंडू निर्धाव आणि एक धावबाद सुद्धा. महत्वाची विकेट होती. इथे थोडस पुढे प्रमोट केलं होतं फलंदाजी करण्याकरता अल्ताफ शेखला, मात्र तो मैदानामध्ये आल्यानंतर मॅचला थोडस त्यानं बिघडवलंय अशी स्थिती निर्माण केली आहे. इथे जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं 2 निर्धाव चेंडू निघाले आणि तिसऱ्या बॉलवर तो रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला. इथे फलंदाजीचा क्रम सर कुठेतरी चुकलाय का हा प्रश्न निर्माण झालाय. कारण बापू खडताळे सारखा एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज तुमच्याकडे असताना 15 रन तुम्हाला पर ओव्हर ची गरज असताना त्याला कुठेतरी मागे ठेवणं इथे महागडं ठरू शकतं. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की अचानक फलंदाजीच्या ऑर्डरमध्ये, बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेले बदल सुद्धा चांगले पथ्यावरती पडतात. मात्र इथे असं झालं नाही. आपण बांगलादेशच्या इंडिपेंडन्स ट्रॉफी मध्ये बघितलं होतं, रॉबिन सिंगला पुढे पाठवलं होतं, त्याने 82 धावा काढल्या आणि त्यामुळे भारत 315 चेस करू शकला. पुढच्या इंग्लंडच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की तिथे सौरव गांगुलीनं खालच्या क्रमांकावरती एक चांगली बॅटिंग केली होती. आणि अजून अनेक अशा इनिंग्स आहेत. विशेष म्हणजे आपण
वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये देखील बघितलं होतं. तर याबरोबर एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा निर्धाव. आयुब शेख देखील धावा घेऊ शकत नाही. किरण खोबरे प्रचंड भेदक इथे ठरतोय. या षटकामध्ये अजूनपर्यंत धाव नाहीये. सकाळी एक निर्धाव षटक आपण पाहिलं, पुन्हा आता एक निर्धाव षटक बघायला मिळेल काय. 70 धावांचा पाठलाग होता. चांगल्या सुरुवातीनंतर पूर्ण रोखलं इथे. छत्रपती ओझरला इथे आयुब फुल टॉस, लोवर फुल टॉस वरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावा. प्रेक्षकांनी कॅच घेतलाय. या तुम्हाला 100 रुपये आहे आणि हेडफोन सुद्धा आहे. वा, 100 रुपये म्हटल्यावर नको म्हटले, हेडफोन म्हटल्यानंतर लगेच निघाले इकडे बक्षीस घ्यायला. मोबाईलचं वेड आहे आणि त्यामध्ये हेडफोनची रोज गरज लागते. त्यामुळे जेव्हा हेडफोन दिसतो ना, दीपक हनवटे यांच्याकडनं हा हेडफोन आहे. आणि त्यानंतर 100 रुपये आमचे मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून दिले जातात. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय, त्यामुळे समीकरण पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता 12 चेंडू आणि 39 धावा. आयुब शेख आणि बापू खडताळे या दोघांनाही आक्रमकतेनं मैदानाच्या आतनं बॅटिंग करावी लागेल. काय हे दोघं मैदानाच्या आतनं आक्रमकतेनं बॅटिंग करतील आणि या मॅचला आपल्या नावावर करून देतील ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. एक नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॅडी अभिजित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. बघूया अभिजित पाडी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हर मध्ये. बापू खडताळेला काय तो शांत ठेवेल की त्याच्या विपक्षामध्ये बापू खडताळेकडनं धावा दाफलकावर जोडल्या जातील. करण्याकरता गोलंदाज पॅडी. इथे बापू खडताळे समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक चांगला फटका सजवतोय. क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र त्याचा पाठलाग अपुरा ठरेल. बॉल निघून जाईल सुसाट वेगानं सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. येणारे 11 चेंडू आणि 35 धावा. इथे बापू खडताळेची बॅट चालली तर चालून जाईल टीम छत्रपती ओझर. आणि छत्रपती ओझर या टीमला इथे विजय संपादित करायचा आहे. फायनलचं महान टीम पारितोषिक पटकवायचं आहे. तर मग बापू खडताळे या नावाचं वादळ ते मैदानाच्या आतमध्ये घोंगावणं गरजेचं आहे. काय ते वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावेल का? सलगचे 3 षटकार दत्ताजी साबळे यांच्याकडनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे बापू खडताळे करता. तो बापू यावेळेस स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करतोय. बापू खडताळे निश्चित नाशिक शहराचं, नाशिक जिल्ह्याचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने देखील उज्ज्वल केलेलं आहे. नाशिकचा अभिमान आहे. अनेक वेळा बापूला मी बघितलेलं, विशेषतः अगदी सुरुवातीला 5-6च्या दरम्यान मी आळ्याच्या ग्राउंड वरती बघितलं होतं. त्याच्यानंतर अनेक ग्राउंड वरती बघितलं आरसीसी नाशिकचं प्रतिनिधित्व करताना. मात्र आता आरसीसी नाशिकचा अगेन्स्ट आहे बापू छत्रपती ओझर संघाकडून. हो, या फटक्यांसाठी ओळखला जातो बापू. अत्यंत दिमागदार फ्लाइट होती, लवकर ओळखली आणि काय सुंदर फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून दाखवलाय. षटकार. ते बापूने सीमारेषेला आग लावलेली आहे. इथे नाही, उजव्याच्या बाहेर होता. अधिक लेंथ टाकली होती. खरं तर ही डेअरिंग लागते गोलंदाजाकडे आणि ती डेअरिंग आहे इथे. बॉलर आपण की इथं अभिजित पाटीलला बघतोय. ही डेअरिंग आहे. 2 वेळा त्याने फ्लाइट टाकली. एक फ्लाइट 6 होती, मात्र पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर अगदी क्षेत्ररक्षकाच्या ग्लोव्ह मधून काढलाय चेंडू. कव्हरला क्षेत्ररक्षक लांबून येईल धावत. 1च धाव बापू खडताळेला प्राप्त होणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 42 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये छत्रपती ओझर. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. 8 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे इथे. आणि आयुब शेख आणि बापू खडताळे हे दोघही तसे
कसलेले फलंदाज आहेत. मात्र हे दोन चेंडू अत्यंत महत्वाचे असतील. इथे मोठे फटकेच हवेत जेणेकरून पुढच्या षटकामध्ये थोडासा प्रेशर कमी राहील. हो स्लोवर वन चेंडू. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण या परिस्थितीमध्ये अशी फ्लाईट ठेवणं हे खरं तर निमंत्रण असतं फलंदाजाला. मात्र त्याने मोहात टाकून इथे फलंदाजांना थांबून ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी, अगदी योग्य टप्प्यावर पुढे खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये टर्न होता, फ्लाईट होती आणि त्याला बीट केलंय. यावेळेस अयूब शेखला हा निर्धाव चेंडू खूप महत्वाचा आहे या डावामधला. वा चांगला फटका इथे व्यवस्थित ओळखला, थांबून राहिला तो मैदानामध्ये आणि काय सुंदर स्ट्रेट लॉफ्टेड स्ट्रेट षटकार. 6 धावांच्या बरोबरीने धावफलकावरती 54 धावा, विजयासाठी 6 चेंडू आणि माफ करा 48 धावा धावफलकावरती आहेत. मी तिथून पुढे 6 मोजल्या होत्या. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडूत 22 धावसंख्येची गरज आहे. प्रेशर दोन्ही बाजूने समसमान आहे, कारण दोन विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक. ती कुवत या दोघांमध्ये आहे. कितीही चांगल्या गोलंदाजीच्या अटॅकला लिलया फोडून काढण्याची क्षमता ज्या दोन खेळाडूंच्या मध्ये आहे, ते दोन विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने श्रीकांत खडताळे उर्फ बापू आणि दुसऱ्या बाजूने अयूब शेख, हे दोन विध्वंसक खेळाडू. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलं जाईल मैदानामध्ये. मला वाटतं चेंडूची गरज आहे, कारण बापू यावेळेस जर अयूब शेखला जर आपण पाहिलं ना, तर साईड स्क्रीनच्या वरनं अगदी समोर त्यानं एक मोठा फटका खेळला आणि या मॅचला बॅलन्स केलं सर त्या षटकाराबरोबर. कारण जो 5वा चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं होतं. मात्र शेवटच्या चेंडूवर जो षटकार आलाय त्यांना धावसंख्या पुन्हा एकदा आटोक्यात आली आहे. 6ला 22 ची गरज. निश्चित गरज होती मोठ्या फटक्यांची आणि इथे अयूब शेखच्या बॅट मधून ऐन वेळेस त्याने षटकार ठोकलेले. 6 चेंडू 22 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण झालेली आहे. गर्दी या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. मात्र मायबाप प्रेक्षकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, त्या साईड स्क्रीनच्या समोर आपण येऊ नका. ती साईड स्क्रीन फलंदाजाला गोलंदाजाचा हात कशा पद्धतीने येतो ते ओळखण्याकरता आहे. त्याचा हात त्याला दिसावा म्हणून ती साईड स्क्रीन असते. तिथं तुम्ही अतिक्रमण केलं तर मग फलंदाजाला फटकेबाजी करताना त्याचा त्रास होईल. त्यामुळे विनंती करतो तिथनं थोडस बाजूला व्हा आणि इतरत्र जे स्टँड आहेत त्यामध्ये बसा आणि मॅचचा आनंद घ्या. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा. दोन्ही बलाढ्य संघ, दोन वाघ एकमेकांच्या समोर आलेत आणि वाघांची झुंज आपण इथे बघतोय. आरसीसी नाशिक आणि छत्रपती 11 ओझर या दोन संघामध्ये हा सामना आहे. सेमीफायनलचा पहिला सामना. अजून एक सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा थरार आपल्याला बघायचा आहे. आर्या प्रीमियर लीग सीझन 3 च्या फायनल मध्ये कोण पोहोचणार याचं उत्तर आपल्याला हा सामना देणार आहे. बापू खडताळे, अयूब शेख हे दिग्गज मैदानामध्ये आहेत. तर शेवटचे षटक गोलंदाजीसाठी आपण बघणार आहोत. किरण देशपांडे. ओहो, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, लांब होता, तो ओढून आणला. 1 धाव इथे मिळते. 5 चेंडू 21 धावा हे समीकरण आता इथे दिसणार आहेत. आज नाही तर उद्या कधीच नाही. बापू खडताळेसाठी आज अनुभव सगळा पणाला लावावा लागेल. अयूब शेखला त्याचं स्किल, त्याचं कौशल्य आज सगळं इथे वापरावं लागणार आहे.
असं करत असताना निश्चित प्रकारे डोकं शांत ठेवावं लागेल. प्रसंगी जळत्या निखाऱ्यांवरून चालताना सुद्धा डोक्यावरचा बर्फ वितळू न देण्याची जबाबदारी या दोन फलंदाजांवरती असणार आहे. गोलंदाजाला तेच करावं लागेल. पाहायचंय चेंडू, चेंडू कदाचित ओला झालेला असावा, त्याचा कलर देखील थोडासा बदललेला आहे. पंच काय निर्णय घेत आहेत हे बघायचंय या चेंडूवरती. 5 चेंडू, विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामने यांनी सातत्याने या स्पर्धेला एका मोठा आयाम दिलेला आहे. ज्यांच्या संकल्पनेतून त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावरती अशी एखादी प्रीमियर लीग व्हावी. अनेक तालुक्यांमध्ये प्रीमियर लीग होतात, अनेक जिल्ह्यांमध्ये होतात. आताच काल परवा आपण रायगड प्रीमियर लीग संपलेली बघितली. त्यानंतर त्याच्या अगोदर NB ट्रॉफी पुणे जिल्हा पातळीवरती प्रीमियर लीग आपण बघितली. अनेक ठिकाणी नवी मुंबई प्रीमियर लीग देखील संपन्न होत असते. कोल्हापूरमध्ये होत असते, सोलापूरमध्ये होत असते, साताऱ्यामध्ये होत असते. मग नाशिकने का मागे राहावं? आज गेल्या 3 वर्षांपासून सातत्यानं एक दर्जेदार आयोजन आणि दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी या स्पर्धेला देखील डोक्यावरती घेतलेले. नाशिक जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे, विशेषतः इथल्या खेळाडूंसाठी महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण हेच खेळाडू इथे चमकल्यानंतर त्यांना देखील मोठे स्टेज उपलब्ध होतात. अलीकडे ISPL सारखी स्पर्धा आपण बघतो की ज्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूला 27 लाख रुपये गेल्या वर्षी मिळालेले आहेत. कमीत कमी 3 लाख रुपये बेस्ट प्राइज मध्ये जरी खेळाडू संघामध्ये सहभागी झाला तर मिळतो. आणि विशेष म्हणजे नॅशनल टेलिव्हिजन वरती येण्याची संधी मिळते. आपण पूर्वी बघायचो की टीव्ही वरती एखादा व्यक्ती आला तर निश्चित आपल्याला ते अप्रूप असायचं, नवल असायचं. आज आपल्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना नॅशनल टेलिव्हिजन वरती झळकण्याची संधी मिळते. आणि ते कसं शक्य होतं? इथे तुम्ही परफॉर्म करा. जर नाशिक जिल्हा प्रीमियर लीग अर्थात आर्या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही जर परफॉर्म केला तर तुम्हाला तिकडे सुद्धा संधी मिळू शकते. किरण देशपांडेचा चेंडू, हेलिकॉप्टर, वॉड कॅच, अत्यंत देखना झेल. इथे लॉंग ऑनला टिपला जाईल. आयुब शेख बाद, मोठा फलंदाज, शेवटच्या षटकामध्ये मात्र बाद. असल्यावरच नाचतो, कॅचकिन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आयुब शेख काय फटका सजला होता, लाजवाब फटका होता. मात्र तेवढाच उच्च दर्जाचा झेल त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर तशीच घडवून ठेवली आणि शेवटी जर आपण पाहिलं तर तिथे एक अप्रतिम कॅच कॅरी केला, विकेट मिळवला. आयुब शेख या डावाला कलाटणी देऊ शकला असता असा खेळाडू ज्याला माघारी परतवला. समोरचा राहू दे, समोरचा नको. या झेलसाठी सन्मान्य राजभाऊ वाघमारे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. खरं तर किरण देशपांडेचा अत्यंत सुंदर चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेर फुल लेंथ बॉल. या बॉलला लॉंग ऑनला कोणी उचलू शकतं ही देखील फलंदाजाचं कौशल्य आहे. आयुबनं दाखवलं, ते खूप चांगला फटका होता आयुबचा. मात्र तिथे चांगलं झेल देखील बघायला मिळाला. सगळ्या आघाड्यांवरती आपण बघितलं ही मॅच. फलंदाजाने चांगलं काम केलं होतं. तिथे फटक्यामध्ये कुठे खराबी होती असं मला बिलकुल वाटलं नाही, कारण चेंडू जो पडला होता त्या चेंडूवरती असा फटका खेळणे कधी अवघड होतं. ते आयुब शेख शिवाय दुसरं कोणी फटका खेळू शकतो हे मला वाटत नाही. मात्र झेल सुद्धा तिथे तितका चांगला घेतलेला आहे.
6 चेंडू मध्ये 21 4 चेंडू 21 धावांची गरज आहे. फुल टॉस, पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे आणि झेल होणार आहे. बॅक टू बॅक सेकंड विकेट. वरती लागोपाठ 2 फलंदाज बाद. नाही नाही एक छत्रपती 11 ओझर संघ इथे अडचणीमध्ये. संतोष उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. 3 षटकारांमध्ये लक्ष कदाचित शक्य नाहीये, मात्र तरी देखील इच्छाशक्ती हरू देऊ नका, लढत राहा. क्रिकेटमध्ये केव्हा काय होईल निश्चित नेम नसतो. इथे बापू खडताळेला स्ट्राईक एंड वरती यायचंय. एक धाव काढायचा प्रयत्न केला आणि अजून एक फलंदाज बाद. सलग 3 चेंडू वरती 3 फलंदाज गमावलेत छत्रपती 11 ओझर संघानं. हॅट्रिक म्हणता येणार नाही, धावबाद होईल हा फलंदाज, मात्र मोक्याच्या क्षणी किरण देशमानेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये काय प्रभावी गोलंदाजी होती. इथे मोठे फटके जरूर मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे क्षेत्ररक्षकांनी झेल टिपले, तेही सुरेख झेल टिपलेले आहेत. आणि आता धावबादच्या रूपाने अजून एक फलंदाज बाद आहे. शेवटचे 2 चेंडू 21 धावांची गरज आहे. मी 2 चेंडू 17 होताना बघितल्यात, 1 चेंडू 13 होताना बघितल्यात, 1 चेंडू 11 होताना बघितल्यात. तर या मैदानामध्ये 2 चेंडू 21 धावा या जर पॉसिबल झाल्या तर मला वाटतंय मी पुढचे 10 वर्ष ते रेकॉर्ड सांगत राहील. यस बापू बापू बापू, सुंदर फटका बापूचा. 6 धावांची मोहोर इथे उमटेल, मात्र लक्ष अजून दूर आहे, दिल्ली बहुत दूर है. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. बापू खडताळेने मोक्याच्या क्षणी जरूर मोठे फटके खेळलेत, मात्र आता परमेश्वराची प्रार्थना करावी लागेल, आराधना करावी लागेल, कारण शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 15 धावांची अजून आवश्यकता आहे. हॅलो हॅलो शेवटच्या चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. बापू खडताळे आणि मुन्ना शेख दोघांमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. एकाच संघामध्ये कित्येक काळ सहकारी होते, खूप चांगले मित्र एकमेकांचे. आज मुन्ना शेखने धमाकेदार अर्धशतक नोंदवलं, तर बापू खडताळेचे 2 खणखणीत षटकार आणि हा देखील तितकाच प्रभावी फटका आहे. मात्र सामना जिंकलाय RCC नाशिक, फायनल मध्ये दाखल. महत्वाच्या मॅच मध्ये इथे हा सामना आपल्या नावावर केला आणि इथे फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ ठरलाय RCC नाशिक. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्धशतकीय खेळी ज्या खेळाडूने या मैदानामध्ये साकारली, नाव आहे नाशिकचा आशिक म्हणून ज्याला संपूर्ण जगभरामध्ये ओळखलं जातं, मुन्ना शेख या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.